अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचं संकट आहे. नजर जाईल तिथं फक्त गारपीट झालेली दिसत आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात पंढरपूर तालुक्यातील काही गावामध्ये विजा कोसळलेल्या घटना घडल्यात. तशाच सांगलीच्या जत तालुक्यातही अवकाळीनं हाहाकार माजवलेला आढळून आलाय. अंगावर वीज पडल्यानं 24 वर्षाच्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर त्याचे 2 मित्र गंभीर जखमी झाले असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. ज्या वयामध्ये स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती त्याच वयात नियतीनं या तरुणावर झडप घातल्यानं संपूर्ण बाज गावावर शोककळा पसरली. सांगलीमधील बाज येथील रहिवासी असलेला अय्याज फिरोज मुजावर हा आपल्या 2 मित्रांसह मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून निघाला होता. शेतातील मक्याची वैरण आणि मुरघास आणण्यासाठी ते या दिशेनं जात होते. मात्र वाटेतच निसर्गाचं रौद्ररूप पाहायला मिळालं. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि शेजूळ वस्तीजवळ थेट त्यांच्या दुचाकीवरच वीज कोसळली. हा धक्का इतका भीषण होता की अय्याज मुजावर याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेले अक्षय शिवाजी हाके वयवर्षे 25 आणि अनंत दगडू ऐवळे वयवर्षे 15 हे दोघेही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी तातडीनं धाव घेतली. जखमींना तातडीनं कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवानं डॉक्टरांनी अय्याजला मृत घोषित केलं. अक्षय आणि आनंद यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. अवघ्या 24व्या वर्षी अय्याजचा असा अंत झाल्यानं मुजावर कुटुंबावर आभाळ कोसळले.